Very, very good morning, all of you. अ, सर्वप्रथम मॅम तुमचं पूर्ण नाव सांगा, तुमच्या ग्रेट कोचचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते सांगा. मी उमावती बाळासाहेब धोंडगे, राहणार मातोरी. माझे ग्रेट कोच आहे पप्पू बोरस्ते सर. पप्पू खूप छान बोरस्ते सर. असे सगळे खूप छान असे ग्रेट कोच लाभले आहेत आपल्याला. तर मॅम आपण ही आरोग्य फॅमिली जी आहे ती कोणत्या कारणास्तव जॉईन केली आणि केव्हापासून जॉईन केली आहे? मला 2 वर्ष झाली या आरोग्य फॅमिलीत येऊन आणि मी माझ्या खूप साऱ्या डिसऑर्डर घेऊन या फॅमिलीत आलेली होती. वजन कमी करणं हा काही माझा हेतू नव्हता किंवा मी वजन कमी करण्यासाठी आलेली नव्हती. परंतु माझ्या शरीरात खूप म्हणजे शरीरात व्याधींचं घर झालेलं होतं म्हणून मी या फॅमिलीला जॉईन झाले. तुम्ही सविस्तर त्या व्याधींविषयी माहिती सांगू शकाल का? अशा कोणत्या व्याधी होत्या आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले होते याआधी? मॅडम कंटिन्यू हॉस्पिटल मला 21-22 वर्षापासून सांधेवात होता. PCODचा त्रास 5-6 वर्षापासून होता. मायग्रेन साधारण 5वी-6वीला असताना पासूनचा मला मायग्रेनचा पण त्रास होता. बॅक पेन वय वर्ष 24 पर्यंतच माझे साधारण 5 ऑपरेशन माझे साधारण म्हणण्यापेक्षा माझे 5 ऑपरेशन झालेले होते. त्याच्यामुळे मला बॅक पेन होता. आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले होते? किती वर्षापासून ट्रीटमेंट चालू होती? कंटिन्यू ट्रीटमेंट चालूच होती. जेव्हा केव्हा काही प्रॉब्लेम उद्भवला असेल त्यावेळेस हॉस्पिटलकडे धाव घेणं हा एकच पर्याय होता. ओके. तुम्ही आपली ही आरोग्य फॅमिली जेव्हापासून जॉइन केली, तर तुमच्यामध्ये असे काय बदलाव जाणवले आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याची सविस्तर माहिती द्या? मला संधिवाताला 3 महिन्याच्या आतच मी पूर्ण रिकव्हर झालेली होती. PCODचा त्रास मला 1 महिन्यातच माझा क्लिअर झाला. ज्याला मी 5-6 वर्षापासून अगदी ट्रीटमेंटला पण कंटाळलेली होती. संधिवात तरी एक वेळेस जेव्हा त्रास झाला तेव्हा हॉस्पिटलकडे जायचं, पण PCODच्या त्रासाने मला खूप अ, म्हणजे बॉडी पेन खूप म्हणण्यापेक्षा आता बॉडी पेन म्हणजे स्त्रीलाच आता ते समजू शकतं. PCODचा त्रास म्हणजे आणि त्याने मी खूप त्रस्त झालेली होती. 6 वर्षापासून मी ट्रीटमेंट पण घेत होती. तुमच्या जे काही आहेत जे बदलाव तुमच्या आरोग्य फॅमिली जॉइन केल्यानंतर तुमचे हे जे बदलाव झालेले आहेत, तर त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल मॅम? नक्कीच माझे ग्रेट कोच आहे, ज्यांच्यामुळे मी या फॅमिलीत आलेली आहे. आणि आपलं 20% वर्कआउट आणि 80% सकस संतुलित आहार. खूप छान मॅम. मॅम तुमची ही आरोग्य फॅमिली तुम्ही जॉइन केली आहे. तर ही आरोग्य फॅमिली तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ह्या संदर्भात इतरांना काय सल्ला देऊ शकतात? नुसतं पैशाने श्रीमंत असून चालत नाही. तर आपलं जीवन खरंच सुंदर बनवायचं असेल तर नक्की आरोग्य फॅमिली जॉईन करावी. मॅम तुम्ही सकस संतुलित आहार घेता आणि तो किती वेळा घेतात? मी साधारण 3 ते 4 महिने रेग्युलर 2 वेळेस घेतला. त्याच्यात मध्यंतरी परत एक वेळेसच घेतला. आता कंटिन्यू 2 वेळेस घेत आहे. 5 ते 6 महिन्यापासून 2 वेळेस घेत आहे. ओके, ओके, ओके. खरंच खूप छान असा बदलाव झालेला आहे तुमच्यामध्ये आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये जेव्हापासून तुम्ही सहभाग केला त्यानंतर आणि तुम्ही सकस संतुलित आहार 2 वेळेस घेता आहात, तो खूप गरजेचा आहे. तर प्रत्येकाने हे सकस संतुलित आहार आहे, त्याविषयी शंका न बाळगता 2 वेळेस घेणं खूप आवश्यक आहे. वर्कआउट मॅडम करणं आवश्यक आहे. बोला मीच मॅम. नाही घेत, माझ्या फॅमिलीतले ऑल मेंबर माझे सकस संतुलित आहार घेतात. खरं आहे की आपण स्वतः याच्यामध्ये कार्यरत होणं आणि आपली पूर्ण फॅमिली निरोगी करणं खूप गरजेचं असतं. आणि एक जी लेडीज असते ती आपल्या घराचा आधारस्तंभ असते. ज्यावेळेस ती आपण स्वतःला निरोगी ठेवून आपलं पूर्ण घर निरोगी ठेवण्याची ताकद तिच्यात असते. तर खरंच खूप छान मॅम, तुम्ही असा खूप छान वर्कआउट आज गाईड केला आहे. सर्वांना घामाची अंघोळ आणि खूप छान एनर्जी पॉवर होती तुमची, जी आपल्या सर्वांना दिसली आम्हाला आज. तर खरंच खूप छान असा तुमचा वर्कआउट सेशन झालेला आहे. तर धन्यवाद. धन्यवाद मॅम. धन्यवाद मॅडम. सर्वांनी माझ्यासोबत वर्कआउट केला. आपल्या वैष्णवी दीदी जिने खूप छान सॉन्ग लावले. चेअरिंग शोभाताई यांनी अजून शंकरराव सरांनी चेअरिंग पण केलं. अगदी चेअरिंग जेव्हा होते तेव्हा तितकाच हुरूप आपल्याला वर्कआउट करण्यात पण येतो आणि जसे गाणे वाजले तसं नादच खुळा असतो वर्कआउटचा.
खूप छान वर्कआउट करता माणूस. त्याच्यामुळे वैष्णवी दीदीचे पण आभार आणि माझ्यासोबत ज्यांनी ज्यांनी वर्कआउट केलं त्यांचे पण आभार. खास करून माझ्या मिस्टरांचे आभार की जे जेव्हाही कुठलंही किट मी मागवलं असेल ते मला वेळीच उपलब्ध होतं. त्यांचे मनापासून आभार. खूप छान मॅडम. खूप छान असा सल्ला पण दिला आहे इतरांना आणि खूप छान असं माहिती, त्याबद्दल धन्यवाद. तर कोणी नवीन असेल तर त्यांनी हँड राईज करा आणि